सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी योगेश भाई गायकवाड, बीड जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा यूथ रिपब्लिकन। आमचे पक्षप्रमुख पॅन्थर भीमरत्न माननीय मनोज भाई संसारे आणि माझे युवा नेते आदरणीय अनिकेत भाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली मी बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मी बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये मी काम करत आहे। तरी या ठिकाणी मी सर्व माझ्या पत्रकार बांधवांचे सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो। कारण हे बघा, मी गेल्या 1 महिन्यापासून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि 1 महिन्यापासून सतत बीड असेल, औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर असेल, पुणे असेल किंवा आमचे प्रकल्प संचालक यांचं ऑफिस असेल, गेली 1 ते 1.5 महिन्यापासून यांच्या चक्रा मारत आहे। परंतु मला आजपर्यंत कुठलाच न्याय मिळाला नाही, मला कुठलंच काही रिप्लाय मिळाला नाही। तर विषयाचा असा आहे की आमचा बीड जिल्हा हा प्रामुख्याने ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून म्हणत असताना या ठिकाणी जे काही आमचे ऊसतोड मजूर जे की कारखान्याला ऊस तोडायला बीड जिल्ह्याच्या बाहेर जातात आणि बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले असताना तर या शासनाने काय केलेलं आहे की बाबा त्यांचे लेकरांना शिक्षणासाठी एक पर्याय व्यवस्था म्हणून, कारण त्यांचे आईवडील जिल्हा सोडून आपले घरदारं सोडून पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी ते लोक जातात आणि गेलेले असताना त्यांच्या लेकराचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्यांचं शिक्षणासोबत त्यांचा आहारसुद्धा पूर्ण व्हावा, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक आपलं हंगामी वसतिगृह चालू केलं आहे। हंगामी वसतिगृह जवळजवळ हे 6 महिन्याचं वसतिगृह असते। तर त्या अनुषंगाने या बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुक्यामध्ये मग वडवणी असेल, धारूळ असेल, केज असेल, माजलगाव असेल किंवा शिरूर असेल, अशा तालुक्याच्या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे वसतिगृह त्यांनी स्थापित केलेले आहेत। तरी स्थापित केलेले असताना तर मी फक्त आता तुम्हाला एक धारूळचा मुद्दा म्हणून सांगतो। धारूळ तालुका जिल्हा बीड ह्या ठिकाणी एक असा स्कॅम झालेला आहे। तर स्कॅम असा आहे की UDISमध्ये पूर्ण धारूळ तालुक्यामध्ये जवळजवळ 4,450 अशी UDIS प्रमाणे पटसंख्या आहे आणि जवळजवळ मुले आहेत 4,897 आणि मुली आहेत 4,909, म्हणजे हे बोगस मुली दाखवलेले आहेत। असे करून टोटल जवळजवळ 9,800 बोगस विद्यार्थी त्या ठिकाणी ते गट शिक्षण अधिकारी गणेश गिरी, विस्तार अधिकारी शिवाजी आंडील, हंगामी वस्ती प्रमुख रामहरी गंदले, असे हे 3 अधिकारी जे आहेत त्याच्यामध्ये जर मास्टर माइंड म्हणायला गेला तर शिवाजी आंडील म्हणून जे गट विकास अधिकारी आहेत ते स्वतःला मांडवली भाषा समजतात आणि त्यांच्या म्हणजे असे गोरखधंदे चालू आहेत की नकली विद्यार्थी, बोगस विद्यार्थी दाखवायचे, ते पुन्हा लेकरायचे जवळजवळ ते थंब मारून घ्यायचे एकाच माणसाकडून, मुख्याध्यापकांना हाताखाली घ्यायचं, याचं कमिशन मुख्याध्यापकांनाही भेटतं, पुन्हा यांचंसुद्धा मलिदा खायची सोय होती। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यांची एक साखळी आहे साहेब। साखळी म्हणजे अशी आहे की इथून म्हणजे तालुक्यापासून ते पार मला असं वाटतं की प्रकल्प संचालकापर्यंत यांची साखळी अशी जुळत गेलेली आहे। मग हे आपले जिल्हा परिषद असो किंवा संभाजीनगरचे उपायुक्त असो किंवा हे प्रकल्प संचालक, इथपर्यंत असा मला ऐकण्यात आहे की तिथपर्यंत या माणसाने, आंडील नावाच्या माणसाने पैसा पुरवलेला आहे, माझा असा आरोप आहे। दुसरी गोष्ट अशी आहे साहेब की ह्या ठिकाणी जवळजवळ सांगायला गेलं तर हा 1 अन् 2 रुपयाचा घोटाळा नाही, एका विद्यार्थ्यांना शासन 55 रुपये असे प्रत्येक थाळीची किंमत देतं, म्हणजे एका दिवसाची 55 रुपये। तर 9,800 विद्यार्थ्यांचे 6 महिन्याचे पैसे झाले किती? हा जवळजवळ घोटाळा आहे 7,28,82,000 रुपयाचा ह्या सीझनचा घोटाळा आहे। जवळजवळ हा आंडील नावाचा व्यक्ती जो स्वतःला शिक्षण अधिकारी म्हणून पदावर नियुक्त आहे, या अधिकाऱ्याने गेली 10 वर्षापासून हा मलिदा शासनाचा त्यांनी गळ्यात गिळलेला आहे साहेब। खोटं सांगत नाही, मला कुठंच न्याय भेटलेला नाही। आज जवळजवळ 1.5 महिने झाले मी चक्रा मारतो, परंतु मला एकही रिप्लाय, मग आमचे प्रकल्प संचालक असतील त्यांच्याकडून सुद्धा मला कुठलंच पत्र आलेलं नाही, कुठलीच चौकशी लागलेली नाही। दुसरी गोष्ट विभागीय आयुक्त असतील त्यांच्याकडून सुद्धा मला काय कुठलीच प्रतिक्रिया आली नाही, कुठलंच लेटर आलं नाही, कुठलीच चौकशी लागलेली नाही आणि जिल्हा परिषद तर पार सगळं त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे।
अजून एक तुम्हाला ठामपणाने हे सांगतो की जरी त्यांच्या चौकशा लागल्या, हे जे मी नावं घेतलेत ना, गणेश गिरी, शिवाजी आंडील आणि रामहरी गंधले, यांच्या जरी चौकशा लागल्या तर यांच्या ज्या जिल्ह्यातले लोक जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे कर्मचारी असतील, तर त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या चौकशा लागतात. त्यामुळं ते सातत्याने निर्दोष मुक्त होत आहे, कारण यांची सेटिंग आहे सगळी. हा माझा आरोप आहे. हे सेटिंगमध्ये सगळे सुटून जातात. तर आमची तुमच्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून आमची अशी पक्षाच्या वतीने व एक जिल्हाध्यक्ष या नात्याने अशी आमची मागणी आहे की तुम्ही मंत्रालयीन चौकशी लावून दंडात्मक कारवाई त्या संबंधित अधिकाऱ्यांवर करावी. कारण तुम्ही लोकलची ज्यावेळी चौकशी लावताल हे लोक निर्दोष मुक्त होतील. कारण इथं त्यांना दाद ना फिर्याद ना न्याय देणारं कुणीच नाही, आम्हालासुद्धा न्याय देणारं कुणीच नाही. आज मला इथं यायची पाळी आलेली आहे, कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बी सगळे मॅनेजमेंट त्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे मला तिथं कुठं बोलता आलं नाही, कुठं काय कारवाई करता आली नाही. आज माझ्या पक्षाने म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने आज या ठिकाणी मला एक भक्कम असा मुंबईमध्ये पाठिंबा दिला. माझे नेते माननीय अनिकेतभाई संसारे साहेब हे सुद्धा म्हणले की भाई तुम्ही काळजी करू नका, मी आणि माझा पूर्ण पक्ष, माझे सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला पाहिजे ती लढाई आपण सर्व एकजुटीनं आपण मुंबईमध्ये येऊन लढू आणि जे काय ते आपण न्याय मिळवून देऊ. मी ह्या ठिकाणी हे असे अर्ज केलेले आहेत. हे अर्ज मला वाटतं यांनी रद्दीच्या भावात टाकलेले आहेत. मला कुठलीच दाद ना फिर्याद दिलेली नाही. हे बघा, बाबासाहेबांनी एक सांगितलेलं आहे, जर तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून तुम्ही न्याय घेतला पाहिजे. तरी ज्या बाबासाहेबांनी आम्हाला भारतीय घटना दिलेली आहे आणि त्या भारतीय घटनेच्या लोकशाहीप्रमाणे जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत, तर आम्ही एक खूप मोठं हे प्रकल्प संचालक असतील यांच्या दालनामध्ये खूप मोठं आम्ही जन आंदोलन असं उभा करू. मग पुन्हा माघार घेणार नाही. याचे परिणाम त्या जे कोणी अधिकाऱ्यांचे हात ह्या स्कॅन्डलमध्ये गुंतलेले आहेत त्यांच्याशी अंगलट आल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, कारण आम्ही बाबासाहेबाची औलाद आहोत. याच्यामध्ये जवळजवळ 7,28,82,600 रुपयाचा हा घोटाळा आहे आणि हा सगळा मलिदा त्यांना त्यांच्या घशात घालायचा आहे. तर विरोध होणारच आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्याचे खालून वरपर्यंत म्हणजे बुडापासून शेंड्यापर्यंत सगळ्याचे अधिकाऱ्याचे हात रंगलेलेच असा माझा आरोप आहे. कारण जेव्हा आता जवळजवळ ह्यांची 2 वर्ग 2च्या अधिकाऱ्याची चौकशी लागलेली आहे, परंतु त्या चौकशीवर आमचा विश्वास नाही. आमची ठाम भूमिका आहे की मंत्रालयीन चौकशी लावावी आणि किंवा CID चौकशी लावावी अशी आमची मागणी. हे बघा, काय माझ्याकडे प्रूफ्स आहेत. आता जवळजवळ तुम्हाला सांगायला गेलं तर असे गावामध्ये चर्चा असते. मी बघा, तळागाळातला कार्यकर्ता आहे, आंबेडकरी चळवळीतला तळागाळातला कार्यकर्ता आहे, खेडोपाडी आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत. जिथं 2 लेकरं 3 लेकरं येत नाही तिथं जवळजवळ 100 आणि 150 लेकराचे नावं टाकलेले आहेत. मी जवळजवळ 13 एप्रिल 2026 रोजी RTI टाकला होता की बाबा तुमची आम्हाला माहिती द्या, परंतु त्यांनी ते अर्जसुद्धा केराच्या टोपलीमध्ये टाकलेला असा माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर मी काही दिवसांनी 25 मे रोजी 2026ला सुद्धा पत्र पाठवलं होतं. तेव्हा हे पत्र असं पाठवलं होतं आणि पत्र पाठवून मी सांगितलं बाबा की RTI ॲक्ट अनुसार की मी तुम्हाला अर्ज केलेला आहे, तर अर्जाचे जे काय तुम्ही मला डॉक्युमेंट्स देणार आहे तर त्याचा झेरॉक्सचा खर्च हा मलाच द्यावा लागतो, कारण मी पिवळं राशन कार्ड धारक नाही आणि DRD मधला सुद्धा नाही. त्या अनुषंगाने मी त्यांना लेटरसुद्धा दिलं होतं, परंतु त्या लेटरचं सुद्धा उत्तर आलेलं नाही. तर एवढी दंडलशाही कुणाच्या जीवावर करायला लागली ती आणि कशाच्या जीवावर करायला, हा माझा प्रश्न आहे. सरळ या शासनाला प्रश्न आहे. हे बघा, मला अजूनपर्यंत तरी बीड जिल्ह्यातून न्याय मिळाला नाही. न्याय मागण्यासाठी मी तुमच्या ह्या मुंबईमध्ये आलेलो आहे आणि मुंबईमधून तुमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आज मी माझे शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे साहेब यांना तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो की साहेब, हा लहान लेकराचा घास जे की गोरगरिबाच्या तोंडातला घास आहे तो कुणाच्या घशात न घालता ज्यांच्या ताटात जो घास पडणार आहे त्यांच्या ताटात टाका आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्या, ही कळकळीची विनंती आहे. हां, भेटणारच आहे. माननीय अनिकेतभाई संसारे जे आमचे नेते आहेत पक्षाचे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आमचं एक शिष्टमंडळ लवकरच शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांना लवकरच आम्ही